नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि गुरुवारी जी तुमच्याबरोबर मी रांगोळी आणि जेवण शेअर केलं होतं, तर त्याच्यामध्ये मी रांगोळी जी दाखवली होती ती तुम्हाला डिटेलमध्ये दाखवली नव्हती. तर त्याचाच आजचा व्हिडिओ आहे. आणि ती रांगोळी मी काढली नव्हती, तर लेकीने काढली होती. खूप सुंदर रांगोळी होती आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान होतं. तर आणखीन एक गोष्ट मला सांगायची होती. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमच्या छान-छान कमेंट्स, भरपूर साऱ्या कमेंट्स मला आलेल्या आहेत आणि खूप छान कमेंट्स आहेत. त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि पूर्वीचे पण जे व्हिडिओ आहेत रांगोळी किंवा टिफिन आणि जेवणाचे, तर त्याच्यासाठी सुद्धा अजून पण मला खूप छान-छान कमेंट्स येत आहेत. तर खरंच मनापासून धन्यवाद. आणि आणखीन एक गोष्ट अशी सांगायची होती, की मी जो खलबत्ता ऑनलाईन घेतला होता आणि त्याचा रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर केला होता, तर त्याला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या, की लिंक द्या म्हणून. पण शॉर्ट्स व्हिडिओमध्ये लिंक दिली ना, तर ती ॲक्टिव्ह होत नाही. म्हणजे कमेंटमध्ये सुद्धा होणार नाही ॲक्टिव्ह आणि मग त्याचा मी लिंक देऊन सुद्धा काही फायदा नाही, कारण तुम्ही डायरेक्ट त्या पेजवर पोहोचू शकत नाही. तर मी आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये की नाही त्या पेजवरती मी तुम्हाला जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट टॅग टॅग केलेला आहे आणि त्याची लिंक आहे ती तिथून तुम्हाला मिळून जाईल. तिथून अगदी डायरेक्ट त्या पेजवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता आणि तो जो खलबत्ता आहे त्याची प्राईस अजून पण तेवढीच आहे. इव्हन थोडीशी कमी झाली असेल, पण तेवढी प्राईस होती मी जेव्हा ते प्रोडक्ट टॅग केलं होतं तेव्हा. खूप छान मटेरियल आहे. तर तिथून तुम्ही ते ऑर्डर करू शकता हेच मला सांगायचं होतं. कारण बऱ्याचशा कमेंट मला आलेल्या होत्या त्याच्यावरती आणि अजूनही त्याच्यावर कमेंट्स येत आहेत त्याच्यासाठी. तर आजची रांगोळी केली नाही खूप सुंदर आणि सोपी अशी होती. आणि मध्येच हे जी दिव्यांची डिझाइन केलेली आहे की नाही त्याच्यामध्ये तिने खरेच दिवे लावले होते. म्हणजे मेणाचे जे दिवे असतात ना 5 ते 7 मिनिटांपर्यंत पेटतात आणि मग विझून जातात असे दिवे होते. तर ते दिवे लावले आणि ते विझल्यानंतर की नाही तिथे मोठे-मोठे असे सफेद रांगोळीचे तिने गोल काढले होते आणि ते सुद्धा खूप सुंदर दिसत होते. म्हणजे दिवेच लावले पाहिजे त्या रांगोळीमध्ये असं काही नाही. त्याच्याशिवाय नुसते जर सफेद कलरचे किंवा ठिपके घातले आणि ते जर प्रेस केले ना तरी खूप सुंदर रांगोळी वाटेल. तर अशी होती आजची रांगोळी. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.